महाप्रपंचच्या सर्व दर्शकांना तेजस तुंगारचा सप्रेम जय श्रीराम। मित्रांनो, नुकतंच महाराष्ट्र राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडलेलं आहे, ज्यामध्ये अजितदादा पवार यांनी अर्थसंकल्प सादर केला आणि हा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर विरोधकांकडून अपेक्षेप्रमाणे टीका टिप्पणीही झालीच। विशेषतः उद्धव ठाकरे, ज्यांना अर्थसंकल्पातलं काहीही कळत नाही, हे त्यांनी एका जाहीर कार्यक्रमामध्ये जाहीररित्या सांगितलेलं होतं, कबूल केलेलं होतं। त्या अर्थसंकल्पामधलं काहीही कळत नसलेल्या उद्धव ठाकरे यांनी देखील अर्थसंकल्पावर टीका केलेली आहे आणि हे अपेक्षितच होतं। उद्धव ठाकरे यांचं म्हणणं असं होतं की ज्याप्रमाणे मी मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा केली होती, त्याप्रमाणे तुम्ही करून दाखवा। आणि उद्धव ठाकरे यांचे काही समर्थक उद्धव ठाकरेंचं ते 5 वर्षांपूर्वीचं भाषण, त्या भाषणाची एक छोटीशी क्लिप सोशल मीडियावर व्हायरल करत आहेत, एकमेकांना पाठवत आहेत। मात्र याच व्हायरल क्लिप नंतर एक व्हायरल क्लिप अजून होत आहे सोशल मीडियावर व्हायरल, ती म्हणजे उद्धव ठाकरे शेतकऱ्यांच्या बांधावर गेले होते आणि त्यांनी शेतकऱ्यांना प्रश्न विचारला की मी जी कर्जमाफी केली होती ती तुम्हाला भेटली का? तिथे उपस्थित सर्व शेतकरी बोलले की आम्हाला 1 रुपया सुद्धा भेटलेला नाही, 1 छदाम देखील भेटलेला नाहीये। हे यांचं कार्यकर्तृत्व, फक्त घोषणा करायच्या, मात्र त्या लोकांपर्यंत योजना पोहोचूच द्यायच्या नाहीत, ही यांची तेव्हाची कारकीर्द। आणि हे सध्याच्या महायुती सरकारच्या अर्थसंकल्पावर टीका टिप्पणी करत आहे। विरोधकांकडून असा टीकेचा सूर लावण्यात आला होता की अजितदादा पवार यांनी जो अर्थसंकल्प सादर केलेला आहे तो अर्थसंकल्प हा कॉन्ट्रॅक्टर्सचा अर्थसंकल्प आहे। हे बजेट जे आहे हे कॉन्ट्रॅक्टरचं बजेट आहे, म्हणजे कंत्राटदारांचं बजेट आहे। खरं तर ही गोष्ट बोलण्या अगोदर आपण स्वतः किती टक्केमारी आणि साठमारी करत असतो याचा विचार या लोकांनी एकदा करायला पाहिजे होता। मात्र असो, विरोधक म्हटल्यानंतर बोंबाबोंब करणं हे यांचं आद्य कर्तव्यच असतं, जे आताचे विरोधक चोखपणे करत आहेत। मात्र या सगळ्या विरोधकांची अर्थसंकल्प सादर केल्यानंतर जे भाषण करण्यात आलेलं आहे त्यातून अजितदादा पवार यांनी चांगलीच फिरकी घेतली आहे आणि सगळ्यांची तोंड बंद केलेली आहेत। अजितदादा पवार नेमकं अर्थसंकल्पाबद्दल बोलत असताना काय बोललेले आहेत ते ह्या व्हिडिओतून अवश्य बघा। करायचं म्हटलं तर मला कुणी समोरच्यांनी सांगा की कॉन्ट्रॅक्टर न नेमता ते काम कसं करता येईल। काहींनी तर शहाणेपणा केला आणि सांगितलं हे कॉन्ट्रॅक्टर लोकांचं बजेट आहे। आता धन्य त्यांचं, काय म्हणजे काही कळतं का नाही, काही मला त्यांना टेंडर 10 पट दिले तर दाखवा ना की बाबा हे टेंडर असं असतानाही 10 पट दिलंय, आम्ही त्याची चौकशी करू ना। परंतु उगीच काहीतरी कस काय बरळतात म्हणणार नाही पण बोलतात। अध्यक्ष महोदय, मला मुद्दाम सांगितलं पाहिजे, एक उदाहरण अध्यक्ष महोदय मी ह्या निमित्तानं राज्याला देतो। रस्त्यांचं जाळं वाढलं तर कंपन्यांच्या उत्पादकतेमध्ये वाढ होते, हे सांगायला म्हणजे कुणी शेंबड पोरग देखील ते सांगेल। शेतकऱ्यांच्या वाहतुकीवरचा खर्च त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय कमी होतो, कारण रस्ते चांगले झाले। आता समृद्धी महामार्गावरून अनेक जण जातात, अटल सेतूवरून अनेक जण जातात, वेळेची बचत होते। कितीतरी कोस्टल रोडवरून जातात, बांद्रावरी सिलिंग वरून निघालं तर जिमखाना आपला पोलीस जिमखान्याला आपण 7 मिनिटांमध्ये येतो। कधी कुणी विचार केला होता का? अध्यक्ष महोदय, ह्या गोष्टी कराव्या लागतात काळानुरूप। जशा पद्धतीने लोकसंख्या वाढेल, जशा पद्धतीने लोकांची मागणी येईल, काय साधारण बदल केले पाहिजेत हे विजन तर राज्यकर्त्यांचं असलं पाहिजे अध्यक्ष महोदय, तर राज्य पुढे त्या ठिकाणी जाईल। आणि तशा पद्धतीनं इंधनावरील राज्याचा, देशाच्या परकीय चलनात बचत, राज्याच्या अर्थव्यवस्थेमध्ये अध्यक्ष महोदय वाढ त्या ठिकाणी होते। मी पुढे येणार आहे की आपलं स्थूल उत्पन्न किती वाढलेलं आहे। अध्यक्ष महोदय, एकंदरीतच अमृतकाल राज्य रस्ते विकास आराखडा 2025 ते 2047, मी सभागृहाला सांगतो, हा अर्थसंकल्प फक्त 1 वर्षाचा विचार करून आम्ही दिलेला नाहीये। उद्याची 5 वर्ष 2024 ते 29 आणि ती 5 वर्ष अशी आहेत की त्याच्यामध्ये कुणी जरी गमतीनं जरी म्हणलं की अमक्यानी मुख्यमंत्री व्हावा, तमक्यानी मुख्यमंत्री व्हावा, आम्ही पाठिंबा देतो, अरे तुमच्याकडे माणसंच नाही, कशाचा पाठिंबा देत? 20 टाळकी असताना 15 टाळकी असताना
10 टाळकी असताना नाही, मग एक मिनिट, तसा नाही, तुम्ही पण बोलत असताना काही जण का बोलले, मी मगाशी पण म्हणालो होतो, मी नेहमी सन्माननीय सदस्यच म्हणतो, पहिल्यांदा तुम्ही नव्हता परंतु सन्माननीय सदस्य भास्करराव जाधव आणि मग इतर सगळे सन्माननीय असं म्हणून तेवढं ते सन्माननीय असं नाही. मग तुम्ही पण बोलत असताना काही पण बोलायचं मुख्य. आता हा एक तर तुम्हाला भास्करराव माहितीये, 5 वर्ष ह्या सरकारला ब्रह्मदेव आला तरी कोणी धक्का लावू शकत नाही. मी अध्यक्ष महोदय हे सगळे बोलत असताना मी कधी त्यांना डिस्टर्ब केलं नाही, गप खाली मान घालून ऐकत होतो. ते मला इकडून मारत होते, तिकडून मारत होते, मी आपलं करत होतो. अध्यक्ष महोदय गरीब विचारच आहे ना, म्हणून तर इथं बसलोय. अध्यक्ष महोदय मला विश्वास आहे नुकताच सादर झालेल्या महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी भरपूर योजना आहे, रोजगाराच्या दृष्टिकोनातून भरपूर योजना आहे, सोलर पॅनल लावले जात आहे, शेतकऱ्यांना कृषी पंप दिले जात आहे, वीज बिलाच्या बाबतीमध्येही शेतकऱ्यांना दिलासा देण्यात येत आहे. एवढं सगळं सुरू असताना देखील विरोधकांकडून टीका टिप्पणी केलीच जाते. मात्र यावेळेस यांची ही टीका टिप्पणी यांच्याच अंगलट आलेली आहे. ते नुकतंच तुम्ही या व्हिडिओमधून बघितलं. दादा भाषण करत असताना विरोधक ओरडत होते. भास्कर जाधव हे त्यामध्ये अग्रही म्हणजे अग्रस्थानी. खरं तर भास्कर जाधव यांच्या नावाची शिफारस उद्धव ठाकरे यांनी केलेली होती की आमच्या गटातर्फे आम्ही विरोधी पक्ष नेता म्हणून भास्कर जाधव यांच्या नावाची शिफारस करत आहोत. मात्र अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये विरोधी पक्ष नेत्याची घोषणाच झाली नाही. आता ही घोषणा का झाली नाही तर राहुल नार्वेकर यांचं म्हणणं असं आहे की केवळ 20 आमदार आहेत तुमच्याकडे, अन्य आमदारांचं पाठबळ आणा मग आपण घोषणा करू. आता हे अन्य आमदारांचं पाठबळ जमवण्यामध्ये अपयशी ठरले की यांनी तसा प्रयत्नच केला नाही हे काही उघड झालेलं नाही. मात्र विरोधी पक्ष नेता विधानसभेचा जाहीर झाला नाही हेही तितकंच खरं आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन समजावून सांगत असताना अजितदादांनी या सगळ्या विरोधकांना देखील जोरदार टोला लावलेला आहे. ब्रह्मदेव जरी खाली आला तरी इथून पुढे 5 वर्ष महायुतीचं हे सरकार हलत नसतंय असं अजितदादा ठामपणे बोललेले आहेत. आणि यातूनच एक स्पष्ट संदेश त्यांनी दिलेला आहे की विरोधकांतर्फे जी काही राळ उडवली जात आहे की शिंदे नाराज आहेत, दादा नाराज आहेत, हे दोघीही जण मुख्यमंत्री पदासाठी आसूसलेले आहे, असं काहीही नाही. एकंदर असं अजितदादा पवार यांनी सुचवलेलं आहे. खरं तर मित्रांनो, प्रत्येकाचीच अशी इच्छा असते की त्या खुर्चीमध्ये एकदा का होईना आपण विराजमान व्हावं. म्हणजे प्रत्येक राजकीय नेत्याची कोणती खुर्ची तर मुख्यमंत्री पदाची खुर्ची. अजितदादा पवार यांनी या अगोदर सुद्धा बोलून दाखवलेलंच आहे ना की संधी असून सुद्धा मला मुख्यमंत्री काकांनी बनू दिलेलं नाही. अजितदादा पवार यांची ही महत्वाकांक्षा लपून राहिलेली नाहीये. एकनाथ शिंदे सुद्धा मुख्यमंत्री म्हणून विराजमान झालेले होते. 2.5 वर्षांचा त्यांचा कार्यकाळ झंझावाती ठरलेला आहे, ते लोकप्रिय देखील झाले. मात्र देवेंद्र फडणवीस हे लोकप्रिय देखील आहे आणि शिस्तप्रिय देखील आहे. देवेंद्र फडणवीस हे सर्वार्थाने अभ्यासू नेते म्हणून महाराष्ट्राने स्वीकारलेले आहे. तसेच ते अजितदादा पवार आणि एकनाथजी शिंदे यांनी देखील मान्य केलेलं आहे. त्यामुळे विरोधकांनी आता कितीही बोलण्याचा बडबड करण्याचा प्रयत्न केला तरी काहीही घडणे नाही. हर्षवर्धन सपकाळ असोत किंवा काँग्रेसचे अन्य नेते असोत, यांनी कितीही बोलवचन देण्याचा प्रयत्न केला की आमच्याकडे या, आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री बनवतो, तरी हे शक्य नाहीये. टेक्निकलीच शक्य नाहीये, कारण यांच्याकडे तेवढं संख्याबळच नाहीये. तुम्हाला फ्लोर टेस्ट करावी लागेल, तुम्हाला बहुमत सिद्ध करावं लागेल. आणि एवढं सगळं करत असताना भारतीय जनता पक्ष शांत बसेल असं वाटतंय तुम्हाला? अहो, तुम्हीच तर आरोप करताना की सत्तेसाठी भारतीय जनता पक्ष काहीही करू शकतो. मग स्वतःची सत्ता टिकवण्यासाठी भारतीय जनता पक्ष काय काय करेल विचार करा. वाटल्यास तर एकदा हा प्रयत्न करून बघायला हरकत नाही. ज्याप्रमाणे संजय राऊत सुद्धा बोललेले आहेत की एकनाथ शिंदे यांना ऑफर होती काँग्रेसतर्फे, एकनाथ शिंदे अगोदरच काँग्रेस उभे जाणार होते. ही शुद्ध थाप आहे. त्याचं कारण असं आहे की एकनाथ शिंदे हे आनंद दिघे यांच्या तालमीत तयार झालेले आहे, यांच्या मुशीत तयार झालेले आहेत. बाळासाहेब ठाकरे यांचा विचारांचा वारसा ते चालवत आहेत.
वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी अगोदरच स्पष्टपणे सांगितलं होतं की ज्या दिवशी माझ्या सेनेची काँग्रेस होईल त्या दिवशी मी माझं दुकान बंद करेन. मात्र उद्धव ठाकरे यांना आपल्या पित्याचेच वचन आणि आपल्या पित्याचीच घालून दिलेली जी मर्यादा आहे किंवा त्यांचे जे नियम आहेत ते कदाचित लक्षात राहिले नाही, त्यांना विसर पडला आणि आजची परिस्थिती उबाठाची आपण बघत आहोत. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमधून अजितदादा पवार यांनी अर्थसंकल्पावर बोलत असतानाच या सगळ्या विरोधकांची देखील तोंड बंद केलेली आहेत. शिवाय या सगळ्यांचा त्यांनी टाळकी असा उल्लेख केला ज्यावर भास्कर जाधव चिडले. भास्कर जाधव यांचं म्हणणं होतं की तुम्ही संवैधानिक भाषा वापरा, तुम्ही आमच्या बाबतीत अशी भाषा कशी काय वापरू शकता. तर याच भास्कर जाधव यांना आठवण करून द्यावीशी वाटते की तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अत्यंत विकृतपणे किळसवाणी नक्कल याच सभागृहामध्ये केलेली होती. खरं तर तेव्हाच तुमच्यावर हक्कभंगाची कारवाई व्हायला पाहिजे होती. इतरांना जेव्हा तुम्ही सभ्यतेचे पाठ पढवता तेव्हा थोडेसे स्वतः देखील वाचत चला, इतकाच या निमित्ताने या नेत्यांना सल्ला. बाकी जसं वागायचंय तसं हे लोक वागणारच आहेत, पण किमान महाराष्ट्राच्या राजकारणाच्या स्तराला आणखी खाली जाऊ देऊ नये एवढीच ह्या विरोधकांकडून अपेक्षा. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच मित्रांनो. व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा. प्रपंच परिवाराचे सगळे उपक्रम सुरू झालेले आहेत. त्या उपक्रमांचा थेट फायदा आपण फक्त आणि फक्त परिवाराच्या सदस्यांनाच सुरुवातीला आत्ता देत आहोत. म्हणून विनंती आहे 8855099843 या प्रपंच परिवाराच्या व्हॉट्सअप क्रमांकावर आम्हाला व्हॉट्सअप करा. आम्ही तुम्हाला व्हॉट्सअपद्वारे उपक्रमांची आणि सगळ्या योजनांची सदस्य नोंदणीची तपशीलवार माहिती देऊ. नंबर स्क्रीनवर देखील दाखवलेला आहे. पुन्हा एकदा सांगतो 8855099843 हा नंबर प्रपंच परिवार या नावानं सेव्ह करून ठेवा. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमधून कळवायला अजिबात विसरू नका. आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो, तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा. महाप्रपंच या युट्यूब चॅनलची केवळ 89 रुपयांपासून सुरू होणारी मेंबरशिप आवर्जून घ्या, जेणेकरून आपल्याला आपल्या परिवाराच्या सगळ्या योजना धडाडीने राबवता येतील. राजकीय बातम्या, राजकीय घडामोडी, राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय, जय श्रीराम. हिंदू धर्म, शास्त्र, संस्कार, संस्कृती आणि नीती जपण्यासाठी, पुढील पिढीला देण्यासाठी धर्माचा प्रसार आणि प्रचार करणारा मंच हिंदू प्रपंच. हिंदू प्रपंच आज सादर करत आहेत तमाम हिंदूंचे आराध्य दैवत प्रभू श्रीराम यांचे पवित्र असे मूळ भजन, ज्या भजनामध्ये सेक्युलरिझमच्या नावाखाली, सर्व धर्म समभावाच्या नावाखाली अल्लाला सुद्धा जोडण्यात आलं. मात्र असं भ्रष्ट झालेलं भजन गाऊन प्रभू श्रीरामांची